नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट एक्झामिनेशनमध्ये काय फरक आहे आणि आपण कुठलं एक्झाम जे आहे प्रेफर करायला हवं, कुठल्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणं आपल्यासाठी बेनिफिशियल ठरेल, हे आपण आज जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, नेट आणि स्टेट परीक्षा यामधील बेसिक डिफरन्स, एक्झाम पद्धती, परीक्षा कशी घेतलं जातं, यासोबतच परीक्षेचं जे डिफिकल्टी लेवल काय आहे आणि आपण जर पर्टिक्युलर पहिल्यांदा नेट सेट विषयी बघत आहात किंबहुना पी-जी लेव्हलचं आपण अभ्यास करीत आहात, पी-जीचं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये जर आपण स्टुडंट आहात, तर आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला नेट आणि सेट परीक्षा काय आहे, याचं महत्त्व काय आहे आणि त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा कुठल्या आहे, या परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर हे देखील जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चरला आपण शेवटपर्यंत बघायचं. बघा, सर्वप्रथम नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे, ठीक आहे, नेट एक्झामिनेशन आणि स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आपण पर्टिक्युलर महाराष्ट्र यासाठी मी लिहिलेलं आहे, कारण जनरली आपण महाराष्ट्रविषयी बोलत आहोत. महाराष्ट्र स्टेट विषयी आपण बोलणार आहोत. पण प्रत्येकच आपल्याला स्टेटचं दिसून येतं की स्टेट परीक्षा होत असतं म्हणून. विविध जसं कर्नाटकाचं झालं, एम-पीचं झालं आहे ना, तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट होत असतात. आता यामध्ये लेव्हलचं देखील फरक आहे. जसं नेट परीक्षा ही नॅशनल लेव्हलची आहे, तर सेट परीक्षा ही स्टेट लेव्हलची आहे. म्हणजे नॅशनल म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही एलिजिबल असणार आहात जर तुम्ही नेट एक्झामिनेशन क्वालिफाय करणार. आता एक प्रश्न इथे आणखीन उपस्थित होतो की नेट परीक्षा कशासाठी होत असतं, तर असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता ही पर्टिक्युलर परीक्षा जी आहे ते होतं. ठीक आहे. तर असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण एलिजिबल असतो जर आपण नेट परीक्षा क्वालिफाय झालो. आणि सेम आपण स्टेट लेवलची जी सेट परीक्षा आहे ते जर आपण क्वालिफाय झालेलो तर आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून स्टेटमध्ये काम करू शकतो. ओके. हे कंडक्टिंग बॉडी NDA आहे. NTA ही परीक्षा घेत असतं आणि स्टेट युनिव्हर्सिटी सेट परीक्षा कंडक्ट करीत असतात. आता नेट परीक्षेचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा जे असतं ना, जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर आहे कट ऑफपेक्षा जास्त आणि GRFचा एक क्रायटेरिया असतो, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आपल्याला भेटत असतं. जर आपण ते क्रायटेरिया नेट एक्झामिनेशनचं क्वालिफाय केलेलं तर GRF मिळतं. ओके. पण महाराष्ट्र सेटमध्ये असं GRF नाही. ठीक आहे. व्हॅलिडिटी अक्रॉस म्हणजे संपूर्ण भारतामध्ये तुम्ही कार्यरत असू शकता, पण सेट जर तुम्ही क्वालिफाय करणार तर तुम्ही स्टेटमध्ये एलिजिबल होणार. ठीक आहे. हे बेसिक सांगितलेलं आहे. आता परीक्षा कशी होते, परीक्षेचं स्वरूप काय, पेपर कसं असतं, हे आपण समोर जाणून घेऊया. पण ते जाणून घेण्यापूर्वी जर आपण UGC नेट आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात, तर नवीन बॅच 23 आपलं मार्चपासून सुरू होतंय. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा इथे पेपर 1 फ्री आहे. 10 वर्षाचं PYQ, 5,000 पेक्षा अधिक MCQ सोबतच 10 युनिटचा आपल्याला सिलेबस आहे. तर कुठलंही रेफरन्स बुक्स वापरण्याची इथे आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून आपण अभ्यास करू शकता. लाईव्ह लेक्चर रोज 8 वाजता असेल. पाहिजे तितक्यादा लाईव्ह तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकता. फीज आहे 3,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2,600 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करू शकता. पेपर 2 देखील मित्रांनो अवेलेबल आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 साठी 23 मार्चपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. याची फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. 1 इयर व्हॅलिडिटी. नेट आणि सेटचा इथे पेपर 1. पेपर 2 वर जे आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. आता नेट पेपर इयरमधून म्हणजे वर्षातून हे पेपर 2दा होत असतं. 6 मंथचे जे गॅप आहे त्यामध्ये नेट परीक्षा होते.
ठीक आहे. आणि सेटचा जर तुम्ही विचार केलेलं तर इयरमधून म्हणजे वर्षातून आपल्याला एकचदा ही परीक्षा होते. इथे सुद्धा नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह गुण नाही. ठीक आहे. तर इथे सुद्धा निगेटिव्ह आपल्याला मार्किंग जे आहे ते दिसून येत नाही. नेटमध्ये पण नसतं आणि सेटमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नसतं. ठीक आहे. बरं. पेपर कसे होतात? 2 पेपर असतात. इथे पेपर 1 कॉमन असतो. इथे पेपर 2 सब्जेक्टिव्ह असतो. सेम इथे पेपर 1 हा कॉमन आहे आणि पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह आहे. पण इथे लँग्वेजचा जर आपण विचार केलेलं तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये पेपर असतं. ठीक आहे. आणि इथे जर महाराष्ट्र सेटचा जर विचार केलं तर मराठी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असतं. हा पेपर आपलं ऑफलाईन होतोय. ठीक आहे. आणि हा शिफ्टमध्ये होतं ऑनलाईन. ठीक आहे. जास्त म्हणजे विद्यार्थी संख्या शिफ्टमध्ये सुद्धा ऑनलाईन CBTवर हा पेपर होत असतं. हा OMR बेस असतो. ठीक. या व्यतिरिक्त सिलेबसमध्ये इथे सुद्धा 10 युनिट आहे. इथे सुद्धा 10 युनिट आहे. सेम सेटमध्ये 10 युनिट आहे. दोनही पेपरला 10-10 युनिट दिलेले आहे. फरक कुठे पडतं? तर डिफिकल्टी लेवलमध्ये दोनही ठिकाणी फरक आहे. सिलेबस जरी दिसायला सारखा असला तरीही प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ते वेगळी आहे. ठीक आहे. जर आपल्याला महाराष्ट्र सेट किंवा UGC नेटचं आपण प्रिपरेशन करीत आहात तर दोनही परीक्षा मित्रांनो तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कुठे द्यायला हवं तर लक्षात घ्या, जर आपण PG लेवलमध्ये आहात ठीक आहे. आणि नेट प्रेफरन्स यासाठी करू इच्छिते कारण समोर PhD करायचं आहे. पहा, नेटचा फॉर्म भरताना तुम्हाला 3 ऑप्शन येतात. सेटचा फॉर्म भरताना असं कुठलंही ऑप्शन तुम्हाला येताना दिसून येत नाही. नेटसाठी पहिला नेट असिस्टंट प्रोफेसरचा असतो. दुसरा तुम्हाला ऑप्शन असेल GRFचा. ठीक आहे. आणि तिसरा आहे PhDचा. यामधून हा क्रायटेरिया पार केलं तर समोर चालून तुम्ही PhD देखील नेट एक्झामिनेशन थ्रू करू शकता. त्यामुळे जर आपण नवीन आहात तर आपण नेट एक्झामिनेशन सोबतच सेट दोनही परीक्षेचा सोबत अभ्यास तुम्ही करू शकता. इथे होणार काय? फक्त पेपर 1चा एक एक्स्ट्रा अभ्यास करा. पेपर 2चा तुम्ही सिमिलरच अभ्यास करणार आहात. आहे ना? हां. तर त्यामुळे पहा, पेपर 2चं जेवढे डिस्क्रिप्टिव्ह वेने म्हणजे सविस्तर जितकं जास्त अभ्यास करणार तुम्हाला बेनिफिशियल असेल. पेपर 1चं सुद्धा तसंच करायचं आहे तुम्हाला. डीपली अभ्यास करायचा आहे जेणेकरून नेट आणि सेट दोनही परीक्षा तुम्ही टार्गेट करू शकता. यासाठी कंप्लीट गाईडन्स करणारा कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. जे 23 मार्चपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. याला आपण जॉइन करा. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.